नमस्कार मित्रांनो. अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे थोडा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उशीर होतो आहे. एनिवेज, वातावरणही खूप छान झालं आहे. तसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जे पण काही गेल्या आठवड्याभरापासून पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात जो काही भीषण संघर्ष चालला आहे, निश्चितच त्यामुळे एक उद्विग्नता पसरते मनामध्ये. आणि पण हे जे काही चाललं आहे आणि जे टी व्हीवरती दाखवत आहेत, त्या प्रसारमाध्यमांवर दाखवली जाणारी जी दृश्य आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला जे नॅरेटिव्ह तयार केलं आहे त्यांनी, की त्यामुळे दोन गट पडले आहेत. वी स्टँड फॉर इस्रायल असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे आणि आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. तर अशा या भूमिकेत या संघर्षाला राष्ट्रवादाचं नरेटिव्ह देऊन त्याचा परिणाम जसं नरेटिव्ह इस्रायल पॅलेस्टाईनचं रंगवलं जात आहे, तर तसंच काहीसं उद्याला जाऊन भारत आणि पाकिस्तान यांचंही रंगवलं जाऊ नये, किंबहुना याच्याही आधी रंगवलं गेलं आहे. तर भविष्यात असं काही होऊ शकतं. त्यामुळे आपल्या सर्वांशी हा संवाद साधावा असं मला वाटलं आणि त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो आहे. ही सगळी माझी मतं वैयक्तिक मतं आहेत, अभ्यास केल्यानंतरची मतं आहेत. याच्याशी सर्वजण सहमत असालच असं नाही, पण बहुतांशी या गोष्टी खऱ्या आहेत हे मानायला हरकत नाही. तर आजच्या विषयाचं मूळ शीर्षक ज्याच्या माध्यमाने मी आपल्या सर्वांशी बोलणार आहे, की आपण भविष्यात या पुढच्या पिढीसाठी काय देणार आहोत किंवा भविष्याच्या हातात आपण काय सोपवणार आहोत. तर ही एक गोष्ट. त्याच्यासोबतच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला वाद का, कसा आणि त्याच्या मागची खरी कारणं, या सगळ्यांच्या भोवती आजचा संवाद फिरतोय. तर काही मुद्दे, काही प्रश्न समोर येतात की पॅलेस्टाईन इस्रायलचा हा संघर्ष आहे, हा संघर्ष राष्ट्रवाद आहे का? या संघर्षाला मूळ भूमीमध्ये, मातृभूमीमध्ये परतण्याचा किंवा मूळ भूमी मातृभूमी हासिल करण्याचा अट्टहास आहे का? हा मुस्लिम विरुद्ध ज्यू असा संघर्ष आहे का? किंवा मुस्लिम विरुद्ध यहुदी असा संघर्ष आहे का? की ही आतंकवादाविरुद्धची लढाई आहे? तर येणाऱ्या काही वेळामध्ये, काही मिनिटांमध्ये आपण याच गोष्टीचा उहापोह करणार आहोत. तर मित्रांनो, या सगळ्यामध्ये आपण जर या गोष्टींचा विचार करत असतो की हे असं आहे आणि त्यामुळे आम्ही इस्रायलसोबत आहोत, त्यामुळे आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत, तर हिंदुस्थानी भाईच्या शब्दांमध्ये रुको जरा सबर करो म्हणण्याची वेळ येईल. मित्रांनो, ज्याला आपण प्रगत म्हणतो, त्या सोकॉल्ड परिस्थितीत यायला मानवाला तब्बल 4,500 कोटी वर्ष लागली. इतक्या संथ गतीने मानवाच्या प्रगतीचा आराखडा आहे. पण या पूर्ण 4.5 कोटी वर्षात त्याने सुरुवातीला काय बनवलं असेल? आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याने बनवली दगडी हत्यारं. ही दगडी हत्यारच प्रतीक आहेत संहाराची, हिंसेची. ही प्राणघातक दगडी हत्यारं याच्याहून सर्जनाची कलाकुसर, ज्याचं प्रतीक शेती आहे, या शेतीकडे वळायला माणसाला कितीतरी लाखो वर्ष लागली. आणि या 4.5 कोटी वर्षात मानवाने काय केलंय? तर मानवाने संघर्ष केला, अस्तित्वासाठी धडपड केली आणि सामर्थ्यशाली बनण्याची चढाओढ अनादी अनंत काळापासून आजतागायत त्याची सुरू आहे. पण या 4.5 कोटी वर्षांमध्ये निसर्ग आपल्या आपल्या नियमानुसार बदलत होता आणि या बदलत्या निसर्गाशी जुळवून घेण्यामध्ये मानव प्रयत्न करत होता. निसर्गामध्ये अनेक वादळ, चक्रीवादळ, मोठमोठे तुफान, पाऊस
हिमवृष्टी, या सगळ्या गोष्टींना तोंड देत देत अनेक ठिकाणी टोळ्या तयार झाल्या. या टोळ्यांची समाज तयार झाले आणि समाजाचं रूपांतर संस्कृतीत झालं. पण सगळ्याच ठिकाणी प्रत्येक वेळी हे सारखंच घडलं का, तर नाही. याचं उत्तर नाही असं आहे. आणि जिथे निसर्गाची अनुरूपता होती, निसर्ग अनुकूल होता, त्या ठिकाणी समाज लवकर विकसित झाला. त्या ठिकाणी या समाजाचं, टोळ्यांचं रूपांतर संस्कृतीमध्ये, सभ्यतेत झालं. पण काही ठिकाणी याला वेळ लागला. मग असं म्हणता येईल का की ही संस्कृती श्रेष्ठ आहे आणि ही संस्कृती कनिष्ठ आहे? हा उच्च नीच भेद याला लावता येणार नाही. याला ही प्रथम द्वितीय या पद्धतीनुसार आपण मांडू शकतो. संस्कृती सुधारणेमध्ये काही जमाती मागे पडल्या, यात त्यांचा दोष नव्हता, किंवा ज्या जमातींना निसर्ग अनुकूल होता यात त्यांचा काही प्लस पॉईंट नव्हता. त्या अनुकूलतेनुसार ह्या संस्कृती पुढे गेल्या आणि काही काळामध्ये मागे टिकल्या. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला टास्मानियाच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर कालपर्यंत, म्हणजे आत्तापर्यंत अगदी मागासलेल्या अवस्थेत असलेला हा प्रदेश टास्मानिया, की जिथे कपडे घालण्याचीही सभ्यता या लोकांमध्ये आत्तापर्यंत नव्हती. तर त्याच्या विरुद्ध मेसोपोटेमिया बघितलं, ग्रीक संस्कृती बघितली, किंवा मग नाईल नदीच्या खोऱ्यातली, युफ्रातीस, तेग्रिस, सिंधू नदीच्या खोऱ्यातली संस्कृती, की जी हजारो वर्ष पुरातन आहे. जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी या काही संस्कृत्या आहेत. या नद्यांच्या दुआबामध्ये या संस्कृती विकसित झाल्या, वाढल्या, ह्या निसर्गाच्या अनुकूलतेमुळे. पण जशा जशा या संस्कृती उदयाला आल्या, स्थिरावल्या, वाढल्या, तसं तसं लष्करी उन्माद यांच्यामध्ये वाढत गेला. आणि या लष्करी उन्मादाच्या भूतानेच यातील अनेक संस्कृत्यांचा खात्मा केलेला आहे. या प्राचीन संस्कृतींचा, त्यापैकी मिस्र, मेसोपोटेमिया, सुमेरियन, ॲकेडियन, ॲमोराईट, अशा कितीतरी संस्कृत्या ह्या त्यांच्या लष्करी उन्मादानेच नष्ट झाल्या आहेत. यात ट्रोजन वॉर आपल्याला प्रसिद्ध आहे, होमरचं युद्ध प्रसिद्ध आहे. तर या राक्षसी महत्त्वाकांक्षांच्या इतिहासाने भारून टाकलेला हा सर्व इतिहास, या इतिहासाने या राक्षसी महत्त्वाकांक्षा झेलल्यात, अक्षरशः झेलल्यात. सायरस अलेक्झांडरपासून जुलियस सीझर, नीरो, गझनी, बिस्मार्क, मुसोलिनी, हिटलर, ही काही वेगवेगळी जरी माणसं असली तरी ती एकमेकांचं फक्त आरशातलं रूप आहेत असं म्हणता येईल. या सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षा या उन्मादीच राहिलेल्या आहेत. आणि दुसऱ्यावरती सत्ता गाजवणं, दुसऱ्यावरती प्रभाव ठेवणं, आणि आपलं मिळवता दुसऱ्याच्या ताटातलंही कसं खेचून घेता येईल, या संस्कृतीचे प्रतिनिधित्व ही काही मंडळी करतात. तसं बघितलं तर जंगली श्वापदांपेक्षाही हिंस्रक असं या आपल्या मानवाला म्हणावं लागेल. कारण की बघा ना, की अनेक जंगली श्वापद आहे ज्यांना निसर्गदत्त अवयव आहेत, म्हणजे अणकुचीदार नखं असतील, दातं असतील, की त्यांच्या पोटापुरता मिळवण्यासाठी निसर्गाने ही व्यवस्था केलेली आहे. पण मानवाकडे हे आहे का? मानवाने स्वतःहूनच अणकुचीदार साहित्यांचा शोध लावला हिंसेसाठी, दगडी हत्यारांचा शोध लावला हिंसेसाठी. आणि आज करत करत डायनामाईट असेल, अणुबॉम्ब असेल, अनेक हिंस्र प्रकारची त्याची लष्करी साधनं असतील, तर इथपर्यंत जो माणूस पोहोचला आहे, तर हा या जंगली प्राण्यांपेक्षाही अधिक घातक असा ठरतोय. आणि त्याची ही सामर्थ्यशाली बनण्याची चढाओढ ही अविनाशी आहे, ही थांबतच नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की 4.5 कोटी वर्षापासून माणूस सत्तेसाठी झगडतोय, अस्तित्वासाठी झगडत होताच. पण अस्तित्व टिकवताना त्या अस्तित्वाचं रूपांतर दुसऱ्यावरती सामर्थ्य गाजवण्यात कसं होईल, याच्यामध्ये मानव जास्त गुरफटलेला दिसतो. तर ही एकंदरीत या आदिमानवापासून आत्तापर्यंतची जी आपण कथा जर अभ्यासली, इतिहासाकडे बघताना
इतिहासाचा भक्त न होता एक अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून इतिहासाकडे बघितलं तर निश्चित समाधानपूर्वक उत्तरे आपल्याला मिळतील, इतिहासाचा भक्त न होता. आता पुन्हा वळूया आपण की पॅलेस्टाईन वर्सेस इस्रायल या युद्धाच्या कारणात जे जेरुसलेमचं चित्र उभं केलं जात आहे हे खोटं तर नाही, पण पूर्ण सत्यही नाही. जेरुसलेम हे इस्रायल वर्सेस पॅलेस्टाईन याच्यातलं अर्धसत्य आहे. मित्रांनो, जगातल्या महत्त्वपूर्ण 3 धर्मांचा उदय या शहरातला. ॲडम म्हणा किंवा अब्राहम, मुसा म्हणा किंवा मोझेस, आणि या सर्वांनी रानटी अवस्थेत असणाऱ्या, सत्तापिपासू आणि धर्माच्या नावाखाली दुसऱ्यावरती जोल जुलूम जबरदस्तीने सामर्थ्य गाजवणाऱ्या अनेक टोळ्यांमध्ये शांतीचा संदेश, खरा धर्म, शांतीचा धर्म, एकता आणि समानता यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते जेरुसलेममधून जेरेमियाने, मोहम्मद पैगंबरांनी, येशूने, आणि त्यामुळे ही जेरुसलेम ही या विचारांची पवित्र गंगा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि मग हे असं असेल की सगळ्यांनी एकतेचा, समानतेचा, शांततेचा संदेश या जेरुसलेममधून दिला आहे, तर मग हा वाद का? तर हा वाद आहे श्रेष्ठत्वाचा, हा वाद आहे सावकारीचा. हो मित्रांनो, सावकारीचा. आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली सुपीक सधन भूमी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हा सगळा वाद चालू आहे. तर जेरुसलेममध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या जी पवित्र स्थानं आहेत त्यांच्याकडे जर आपण आज बघितलं तर काय दिसतं की ही स्थानं एक युद्धभूमी वाटावी, असं लष्करी एखादं तळ वाटावं, अशा अभेद्य अशा भिंतींमध्ये बंदिस्त केलेली ही स्थानं आहेत. त्याला एक तटबंदी आहे. पण एक नक्की सांगू शकतो, या पूर्ण प्रकरणाकडे बघताना एक जो आपला माइंडसेट आहे तो माइंडसेट थोडा आपल्याला क्लिअर करून घ्यावा लागेल की पूर्ण अरबस्तान म्हणजे काही मुस्लिम नव्हे, पूर्ण पॅलेस्टाईन म्हणजे मुस्लिम नव्हे, किंवा सगळे मुस्लिम म्हणजे अरब नव्हेत, किंवा सगळे ज्यू म्हणजे सुद्धा पॅलेस्टाईन नव्हेत. तर हा जो पूर्ण नाईल नदीच्या आसपासचा जो प्रदेश आहे, टायग्रीसच्या आसपासचा जो प्रदेश आहे, हा एक मिश्र संस्कृती असलेला प्रदेश आहे. आणि मिश्र संस्कृती फार पूर्वीपासून येथे नांदत होती आणि नांदत आलेली आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन किंवा अरब किंवा इस्राईल हे उच्चारल्यानंतर सो कॉल्ड एक विशिष्ट प्रतिमा जी आपल्या जर डोळ्यांसमोर येत असेल तर ती न बघता प्रादेशिक नावच आपल्याला डोळ्यासमोर आणायची आहेत. तर आता बघू की या युद्धामागचे खरे सावकारी हात कोण होते आणि कोण आहेत. एक 17व्या-18व्या शतकात संपूर्ण अरब देशात, तोपर्यंत अरबांचा असा विशिष्ट देश नव्हता, पण जी काही वेगवेगळी देश होती त्या संपूर्ण देशांवरती ओटमन साम्राज्याचं आधिपत्य होतं. आणि पहिल्या महायुद्धाच्या आसपास या ओटमन साम्राज्यासोबत आधी रशियाचं युद्ध झालं साधारण 1878 मध्ये. त्या रशियाने तुर्कस्तान हे ओटमन साम्राज्याची राजधानी तुर्कस्तानाला हरवलं. आणि तिथून पुढे 1916 मध्ये जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, हुकुमशाही विरुद्ध लोकशाही किंवा समानतेचा वगैरे असा प्रसार युरोपमध्ये सो कॉल्ड प्रसार सुरू झालेला होता. आणि
त्याच्या अनुषंगाने आणि रशिया तुर्कस्तान युद्ध, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी, मित्रगट, शत्रुगट, तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर अरबांनी तुर्कस्थानाविरुद्ध उठाव केला होता. त्यानंतर पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान हे जर्मनीच्या बाजूने होतं आणि संपूर्ण जगात सावकारी करणाऱ्या ज्यूंचा सपोर्ट हा ब्रिटिशांना हवा होता. यात लक्षात घ्या की कधीचा नारद याच्यामध्ये कोण आहे, तर सावकारी ही ज्यूंची एक ज्यू हे सावकारीतले अनभिषिक्त सम्राट होते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. श्रीमंत लोक फार होती त्यांमध्ये. अमेरिका, युरोपातील अनेक देश इथपर्यंत ते पसरलेले होते आणि तिथून आपल्या अनेक बांधवांना ते पैसा पुरवित असत. तर या सावकारी करणाऱ्या ज्यूंचा सपोर्ट ब्रिटिशांना युरोपच्या राजकारणात मिळावा अशी ब्रिटिशांची एक सुप्त इच्छा होती आणि या राजकारणाला हवा देण्यासाठी, ज्यूंचा वापर करून घेण्यासाठी 1917च्या सुमारास बाल्फोर घोषणा ब्रिटिशांनी केलेली. ही बाल्फोर घोषणा काय होती, तर जेरुसलेममधून जगभर पसरलेल्या ज्यूंसाठी, जेरुसलेम ही त्यांची मूळ भूमी आहे असं सांगून जेरुसलेममध्ये ज्यूंसाठी स्वतःच्या हक्काचं एक स्थान असेल, त्यांचा स्वतःचा स्वतंत्र देश असेल, असा बाल्फोर घोषणा ज्यू लोकांसाठी 1917च्या दरम्यान ब्रिटिश लोक करतायत, ब्रिटिश गव्हर्नमेंट करतायत. तर ज्यूंसाठी पॅलेस्टाईन, तोपर्यंत पॅलेस्टाईन काही स्थापन झालेलं नव्हतं, पण पॅलेस्टाईन नावासारखं एखादं देश ज्यूंची हक्काची भूमी असेल हे ब्रिटिशांनी त्यांना सांगितलेलं होतं. असं थोडक्यात एक चॉकलेट ब्रिटिशांनी ज्यू लोकांना दिलं. त्यात ब्रिटिश गव्हर्नमेंटने डबल गेम सुद्धा केलेला होता. तर हा डबल गेम काय होता, तर 1917ला बाल्फोर घोषणा होते, पण त्याही आधी 1916मध्ये मित्रपक्ष फ्रान्ससोबत ब्रिटिश गव्हर्नमेंट एक करार करते, ज्या करारामध्ये ऑटोमन साम्राज्याच्या विलिनीकरणानंतर किंवा ऑटोमन साम्राज्य याला हरवल्यानंतर त्या साम्राज्याचे तुकडे जे करण्यात येईल, त्यात सिरिया, लेबनान हे फ्रान्सला आंदण म्हणून मिळेल. सिरिया, लेबनान हे फ्रान्सकडे राहतील आणि इराक आणि पॅलेस्टाईन हे इंग्लंडकडे गहाण ठेवण्यात येईल, असा एक गुप्त करार इंग्लंड फ्रान्समध्ये होता. त्यावरती कहर म्हणजे 1917ला बाल्फोर होतंय, 1916ला इंग्लंड फ्रान्सचा करार ऑलरेडी झाला आहे. त्याच्याही आधी या गोष्टीवरती कडी म्हणजे 1915-16च्या आसपास कुठेतरी लेबनान, अरेबिया, सिरिया या अरब कंट्रीजला तुर्कस्तानापासून वेगळं करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी या देशाच्या राजकारण्यांना हाताशी धरलं आणि त्यांना एक ब्रिटिशांनी मदत करण्याच्या आश्वासनावर स्वतंत्र अरब राष्ट्र आम्ही निर्माण करून देऊ असं गाजर दाखवलं. म्हणजे ब्रिटिशांनी अशा अनेक आघाड्यांवरती स्वतःसाठी सेफ साईड करून ठेवलेली होती. मग अशा पद्धतीने असे सगळे आश्वासनं दिल्यानंतर ब्रिटिशांनी हे दोन्ही महायुद्ध, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, आत्ताचा पॅलेस्टाईन इस्रायल हा वाद, तर याच्या मागे आपल्याला कळून येतं की औद्योगिक क्रांती झालेली आहे. त्या औद्योगिक क्रांतीमधून जरी लोकशाही दिसत असली तरी आर्थिक साम्राज्यवाद हा अतिशय वेगाने पसरलेला आहे. या आर्थिक साम्राज्यवादामध्ये एकमेकांवरती वरकडी करण्याचा प्रयत्न होतोय. गुप्त राजकारण याच्यामध्ये चालू आहे. प्रत्येक देश छुपे करार करत आहे आणि एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेजारचा उपाशी जरी मेला, मला त्याचं काही घेणं देणं नाही. मला माझं ताट पूर्ण भरलेलं पाहिजे. इनफॅक्ट माझ्या ताटापेक्षा भरलेल्या ताटापेक्षा अधिक जास्त मी कसा साठवून ठेवेल याच प्रयत्नात ही सगळी मंडळी होती.
आणि हीच कारणं इराण इराक युद्धाच्या पाठीमागेही आहेत. हीच कारणं गल्फ कंट्रीजमध्ये चाललेल्या युद्धांच्या पाठीमागं, आणि हीच कारणं पॅलेस्टाईन इस्रायल वादाच्याही मागे, आणि काही अंशी आशिया खंडामध्ये लावून दिलेल्या वादामागे या बलाढ्य शक्तींचाच हात आहे. त्यामागे इस्रायल पॅलेस्टाईनच्या भौगोलिक स्थानाचा सुद्धा विचार करावा लागेल की हे भौगोलिक स्थान संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागी, जिथे पूर्वेचा पश्चिमेशी व्यापार चालतो, उत्तरेचा दक्षिणेशी व्यापार चालतो, आणि या सगळ्यांच्या मध्ये पॅलेस्टाईन एखाद्या जकात नाक्यासारखं या मध्यभागी भूमध्य समुद्राच्या आसपास तिथे आहे. आणि हे जर आपल्या हाताशी आलं तर इथून संपूर्ण जगावरती आपल्याला ताबा मिळवता येईल, एक आर्थिक सत्ता केंद्र आपल्याकडे राहील. यासाठी सगळे बलाढ्य राष्ट्र म्हणजे अमेरिका, फ्रान्स, रशिया, इंग्लंड हे प्रयत्नात होते. त्यासाठीच ही राजकारणची खेळी चालू होती. आणि याला ऑइल पॉलिटिक्सचा सुद्धा आधार आहे. जो इराण इराक युद्धात आपण पाहिला, जो जवळून बघितला त्या देशांनी, त्यांच्यातल्या युद्धांनी, तर ही ऑइल पॉलिटिक्स या देशांच्या खाली असलेले प्रचंड खनिज साठे हे हस्तगत करायचे आणि याच्याद्वारे संपूर्ण देशाला आपल्या आर्थिक ताब्यामध्ये गहाण ठेवल्यासारखं करायचं. यासाठी ही सगळी सामर्थ्यशाली राष्ट्र प्रयत्न करत आहेत. तर बघूया परत पहिल्या महायुद्धानंतर ऑब्वियसली ब्रिटिश आणि मित्रपक्ष हे जिंकले. तर हे त्यानंतर राष्ट्रसंघ नावाचं एक मानवतावादी केंद्र, असं नावाला मानवतावादी केंद्र उभं राहिलं, कल्याणकारी असं केंद्र उभं राहिलं. त्याचसोबत पॅलेस्टाईनमध्ये आता ब्रिटिश झेंडा फडकत होता. पॅलेस्टाईनवरती ब्रिटिशांनी कब्जा केलेला होता. तर पहिल्या महायुद्धापासून साधारणतः 1939 पर्यंत संपूर्ण जगभरातून, तसेच जर्मनीतून हिटलरच्या अमानुष अत्याचाराला कंटाळून, ज्यू लोकांची जरी सावकारी पद्धत होती तरीही हिटलरने केलेला अत्याचार हा अमानवीच आहे. त्या अत्याचाराला कंटाळून पॅलेस्टाईनमध्ये येण्याचा, संपूर्ण जगभरातून आता आपल्याला मातृभूमी मिळाली या भावनेतून पॅलेस्टाईनमध्ये येण्याचा, आणि जी त्यांची मूळ सावकारी पद्धत होती, सावकारी वृत्ती होती, त्या वृत्तीमध्ये पॅलेस्टाईनमध्ये येऊन तिथल्या गरीब अरबी लोकांच्या जमिनी स्वस्तात घेऊन तिथे राहण्याच्या उद्योगधंद्यामध्ये या 30 वर्षामध्ये जवळपास अर्ध पॅलेस्टाईन हे ज्यूंच्या ताब्यात गेलं. त्यानंतर या स्थलांतरित ज्यू लोकांमध्ये एक होते की जे आपली मातृभूमी धर्माची प्रेरणा म्हणून जे पॅलेस्टाईनकडे आलेले ती लोक होती, आणि दुसरी होती जी राजकीय विचारांनी प्रेरित झालेली लोक या स्थलांतरामध्ये होती, ज्यांना झायोनिस्ट असं म्हणत होते. तर ही झायोनिस्ट लोक अर्थातच राजकीय विचारांनी प्रेरित असल्यामुळे यांच्या अरबी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, अरबी लोकांच्या जमिनी कमी किमतीत घेण्याची मानसिकता आणि अरबी लोकांचा छळ हे आपसुकच त्यांच्याकडून घडत होतं. आणि याला प्रतिकार म्हणून अरबी लोकांनी यांच्याविरुद्ध उठाव सुरू केले. ब्रिटिशसुद्धा काही कल्याणकारी राष्ट्र तिथे नव्हतं. पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा ब्रिटिशांनी हळूहळू हातपाय पसरून ताब्यात घेतला आणि आपले उद्दिष्ट तिथे साध्य करायला सुरुवात केली. या ब्रिटिशांविरुद्ध सुद्धा अरबी लोकांकडून या अरबी लोकांकडून उठावाचे सुरुवात झाली होती. तर हे सगळं असं प्रकरण, याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाची चरमसीमा आता गाठली आहे. दुसरं महायुद्ध आपल्या अतिशय उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. पॅलेस्टाईन लोकांमध्ये जे अरबी लोक आहेत यांच्याकडून सातत्याने होणारे उठाव आणि गरजेपेक्षा अतिशय प्रमाणात पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांची वाढलेली संख्या, तर हे सगळं ब्रिटिशांना डोईजड होत होतं. आणि त्याच्यामध्ये सेफ साईड म्हणून ब्रिटिशांनी घेतला युटर्न. आता हा युटर्न कसा होता बघा. तर 1947 मध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा
डोईजड झाल्या तेव्हा ब्रिटिशांनी आपले हात वर करून टाकले आणि त्यांनी युनायटेड नेशन्सकडे, संयुक्त राष्ट्राकडे हा बॉल त्यांच्याकडे टोलवून दिला की आता तुमचं तुम्ही बघा, ह्याच्यातून मार्ग काढा. आणि संयुक्त राष्ट्राने, जे ऑब्व्हियसली एक कठपुतली बाहुलीसारखंच काम करतं या मोठ्या बलाढ्य राष्ट्रांच्या, तर त्यांनी सरळ सरळ 1947मध्ये एक प्रस्ताव मांडला. IP हा प्रस्ताव होता इस्रायल पॅलेस्टाईनची फाळणी. या IP सारखंच अजून 1947मध्ये झालंय मित्रांनो, इंडिया पाकिस्तान. तर या ब्रिटिशांनी तोडा आणि फोडा राजकारणाद्वारे 1947मध्ये दोन धर्माने शांततेचा संदेश देणाऱ्या, मित्रांनो सांगू इच्छितो की जगामध्ये 3च देश असे आहेत की ज्यांनी शांततेच्या मार्गाने जगभर नाव कमावलंय, ज्यामध्ये आपली भारतीय संस्कृती, चीनची कन्फ्युशियस विचार आणि ज्यू लोकांची संस्कृती, यांनी कधी कुणावर आक्रमण न करता, स्वतःहून आक्रमण न करता आपले विचार जगभर पोहोचवले आणि शांतीचा संदेश जगाला दिला आहे. तर अशा लोकांवरती राज्य करण्यामध्ये तोडा आणि फोडाचं राजकारण वापरून ब्रिटिशांनी शेवटी 1947मध्ये आधी भारत पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान IP ही फाळणी केली आणि 3 ते 4 महिन्यातच इस्रायल आणि पॅलेस्टाईन पुन्हा IP ही फाळणी 1947मध्ये झाली मित्रांनो. तर या फाळणीच्या नंतर 1948 पासून अरब कंट्रीजने, सौदी अरेबिया, लेबनान, सिरिया, इराण, इराक या कंट्रीजने पॅलेस्टाईनवरती सातत्याने हल्लाबोल केला. 1956च्या आसपास, 1990चं पूर्ण शतक अनेक हल्ले पॅलेस्टाईनवरती होत गेले. इस्रायलने अनेक हल्ले पॅलेस्टाईनवर केले. पॅलेस्टाईनचाच मूळ भाग असलेला आणि त्याच्यापासून सेपरेट झालेला इस्रायल हा पॅलेस्टाईनला मिळालेल्या भूमीपेक्षा इस्रायलकडे 70% भूमी ही पॅलेस्टाईनची आहे. आणि निश्चितच लष्करीदृष्ट्या तो खूपच बलाढ्य असा देश आहे. तर सातत्याने ही हल्ले पॅलेस्टाईनवरती होत गेले. पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या नावाखाली इराण, इराक, इजिप्त या देशांनी, इजिप्त आणि जॉर्डन या देशांनी पॅलेस्टाईनचा भाग काबीज करण्याचा प्रयत्न केला, मिळवला सुद्धा. इस्रायलने बरेच पॅलेस्टाईनचे लचके तोडले. गाझापट्टीचा भाग हा इजिप्तने काबीज केला. आज ज्या गाझापट्टीतून हल्ले होत आहेत ते. तर ह्या ज्या संघटना, ज्या आतंकवादी संघटना आज हल्ले करत आहेत, ह्या आतंकवादी संघटना कधी काळी इस्रायलने आणि या बलाढ्य अमेरिका, रशिया, इंग्लंड यांनी पोचलेल्याच संस्था आहेत. हमासच्या आधी पॅलेस्टाईन लिबरल ऑर्गनायझेशन PLO होती. तर ह्या PLOला शह देण्यासाठी हमास तयार झाली, जिला खतपाणी या बलाढ्य राष्ट्रांनी घातलं आणि आज हमास त्यांच्याच डोईजड ठरत आहे. तर इथे प्रश्न पुन्हा येतो की आपण ज्यावेळेस सांगतो की आय स्टँड फॉर इस्रायल, आय स्टँड फॉर पॅलेस्टाईन, तर हे कधीच शाश्वत नसतं मित्रांनो. जिथे सोयीचं राजकारण, भारत स्वातंत्र्यापासून साधारण 20 वर्ष पॅलेस्टाईनच्या बाजूने होता आणि त्यानंतरची पॉलिसी आपली चेंज झाली. आता आपण इस्रायलच्या बाजूने आहोत. अमेरिका आणि इस्रायलमधून विस्तवसुद्धा कधी जात नव्हता. अमेरिका इस्रायलची युद्ध झालेलं आहे आणि आज डोनाल्ड ट्रम्प सत्तेत असताना त्यांनी दूतावास इस्रायलमध्ये हलवलेला होता. इस्रायलला अनेक शस्त्रास्त्रे पुरवलेले आहेत. तर हे सगळं का आणि कसं चालतं मित्रांनो, याच्या मागे आंतरराष्ट्रीय मजबूत अर्थकारण आहे. याच्या मागे या विकसनशील देशांमध्ये सातत्याने भांडणं लावून आपण तयार करीत असलेली शस्त्रास्त्रे, याच्यासाठी हक्काचं मार्केट कायमस्वरूपी पाहिजे, याच्यासाठी या बलाढ्य राष्ट्रांकडे या संस्था आहेत, जी भांडणं लावून देतात, जी दोन देशांमध्ये धर्माचा वाद निर्माण करतात, दोन देशांमध्ये सीमेचा वाद निर्माण करतात.
जागेचा वाद निर्माण करतात. जेरुसलेममधली ही भूमी बघितली तर अवघी 35 एकरची जागा, ज्यावरून हा वाद आहे असं दाखवलं जातं. पण त्यामागे आहे हे बलाढ्य अर्थकारणाचं राजकारण, जे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं असतं, जे या लोकांच्या स्वार्थ आणि यांचं अंतिम ध्येय, जसं मी मागच्या स्टेटसमध्ये म्हटलं होतं की ही सगळी उद्योजक माणसं आहेत आणि यांचं पहिलं आणि अंतिम ध्येय हे फक्त आणि फक्त नफा मिळवणं आहे. मग तो नफा कोणत्याही मार्गाने मिळवो, पण त्यांना तो पाहिजे असतो. त्यांना साम्राज्यवाद पाहिजे आहे. त्यांना दुसऱ्याच्या ताटातलं कसं मला घेता येईल हे पाहिजे आहे. तर अशा पद्धतीने या इस्राईल पॅलेस्टाईन वादाची पार्श्वभूमी, खरी पार्श्वभूमी आपल्याला पाहता येईल मित्रांनो. पण पुन्हा प्रश्न येतो की साधारण गेल्या 50 वर्षात इथला भूभाग बदलला नाही, पण हजारो लाखो माणसं इथल्या युद्धामध्ये, हवाई हल्ल्यांमध्ये गेली आहेत. पण आजपर्यंत फक्त ही माणसं मेलीत का? नाही. या माणसांसोबत मेल्यात तिथल्या हजारो पिढ्या. या माणसांसोबत मेली आहेत तिथली स्वप्न, येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य, भविष्यात तयार होणारे डॉक्टर्स, इंजिनियर, शास्त्रज्ञ, वकील, कवी, लेखक, भावनिक मनाची माणसं या हल्ल्यांमध्ये मेली आहेत. या हल्ल्यांमध्ये भविष्याची स्वप्न मारली जात आहेत. तर या सगळ्यातून आपण भविष्यासाठी काय देणार आहोत, या भविष्याच्या ओंजळीत जाताना आपण काय टाकून जाणार आहोत, हा प्रश्न इथे अनुत्तरित राहतो. बघा ना, माझी मुलगी आहे, आता ती सहज विचारते की बाबा बाहेर जायचं नाही ना, बाहेर तर कोरोना आहे. तर हे सातत्याने मागच्या वर्षभरापासून बघते, तर हे बिंबवलं जातंय मनामध्ये. तर न दिसणारा असा अदृश्य असा कोरोना तिच्या मनात, डोक्यात घर करून बसलाय. जिथं युद्ध होतंय, जिथं कायमस्वरूपी तणाव आहे, तिथेही चिमुकली निष्पाप मुलं जी त्यांच्या बाबांना विचारत असतील की बाबा हा बॉम्ब कोण टाकतंय, आणि त्याला जर उत्तर येत असेल की दोन्ही साईडने, त्याला उत्तर येत असेल की पॅलेस्टाईनने टाकला, त्याला उत्तर येत असेल इस्रायलने टाकला, तर त्या न बघितलेल्या माणसाबद्दल या चिमुकल्या मनामध्ये काय प्रतिमा तयार होणार आहे? आपल्याला सोपं वाटतं की करून टाकूया युद्ध, संपवून टाकूया एकदाच. पाकिस्तानच्या बाबतीत आपण नेहमी असंच म्हणतो. पण कधी विचार केला आहे का की युद्धामध्ये पाकिस्तान एकटाच मारला जाणार आहे का? युद्धामध्ये हानी दोघीकडची होणार आहे. आज 130 करोड भारतीयांमध्ये कोणाच्याही मनात पाकिस्तानबद्दल काय भावना असेल, किंवा पाकिस्तानमधल्या चिमुकल्या मुलांमध्ये भारताबद्दल काय भावना असेल, आपण या मनामध्ये काय पेरतोय, काय देऊन जातोय या मुलांच्या हातात भवितव्य, की उद्या उठून ही मुलं एकमेकांचा फक्त द्वेष करणार आहेत का? ज्या भारतभूमीने हे विश्वची माझे घर हा संदेश दिला, जिथून, ज्या जेरुसलेममधून गॉड सर्वांचा आहे, अल्लाह सर्वांचा आहे, हा संदेश गेला. सगळ्या जगातली सर्व धर्मांची शिकवण जर सारासार विचार केला तर एकसारखीच आहे, एकता पसरवणारी, समानता पसरवणारी आहे. तर मग राजकारणासाठी, आर्थिक सत्तेसाठी आपण या मुलांच्या भवितव्यामध्ये काय वाढून ठेवतो आहोत? बॉम्ब हल्ले होताना विचार केलाय कधी की कोणी कामावर गेला असेल, तो कामावरून परत घरी जाताना स्वप्न रंगवत असेल की मी माझ्या मुलीसाठी आज खाऊ घेऊन जाणार आहे. घरी त्याची कोणी म्हातारे वडील वाट बघत असतील की आता मुलगा आल्यानंतर मला औषध मिळेल, तो माझ्यासाठी औषध घेऊन येईल. घरी आई वाट बघत असेल, कोणी आपल्या बायकोच्या कुशीत असेल, कोणी प्रेयसीसोबत कॉफी पित असेल, एखादी चिमुरडी आज बाबा माझ्यासाठी गंमत आणणार आहे, खाऊ आणणार आहेत म्हणून आस लावून बसले असेल. कितीतरी स्वप्न आपण क्षणाक्षणाला जगतो, आणि या स्वप्नावरती सेकंदामध्ये जेव्हा बॉम्ब येऊन पडतो त्यावेळेस काय अवस्था होत असेल? टमाट्याचा
चिखल उडावा, तसा हाडामासांच्या चिखलात ही पुढची पिढी स्वतःचं भवितव्य टिकवण्यासाठी धडपडते. असा देश आपण पुढच्या पिढ्यांसाठी सोडून जाणार आहोत का, याच्यावर विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. ते म्हणावंसं वाटतं, तमाम शहर में ये शख्स कितना अधूरा लगता है, मिटा दो शहर से ऐसी बुलंदियां की जहाँ से आदमी छोटा दिखाई देता है. मित्रांनो, युद्ध करा, संपवून टाका म्हणणं खूप सोपं असतं, पण विनाश जितका सोपा आहे, सर्जनशीलता तितकीच अवघड. सर्जनशीलतेसाठी अंगात मर्दानी ताकद असावी लागते. ताकद असताना दुसऱ्यावरती प्रेम करणं, ताकद असताना दुसऱ्यावरती अधिकार न गाजवणं, याच्यासाठी खरी मर्दानी लागते. एखाद्या गोष्टीचा विनाश घडवणं सोपं असतं, पण भविष्यावरती आस लावून, देवावरती विश्वास टाकून, कोरड्या ठाक निसर्गाच्या छातडात बी पेरून, प्रेमाचं बी रुजवून शांततेचं पीक येण्याची वाट बघणं, यासाठी खूप संयम लागतो, धैर्य लागतं आणि शक्ती लागते. त्यासाठी हाडाचे शेतकरी लागतात, एखादा सैनिक नव्हे. नमस्कार.